जनवल्लभा अभय चरणारविंद भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपाद की, इस्कॉन डीवीडी संस्थापक आचार्य श्री प्रभुपाद की, अनंतराज श्रीमद् भागवत महापुराण की, ताई गौर प्रेमानंदी, समवेत भक्तवृंद की, समवेत भक्तवृंद की, श्री श्री गुरु गौरांग की जय। हरे कृष्णा। आज खूप भाग्य आहे की सामान्य आपल्या उपलब्ध आहे आणि पूर्वी काल पण खूप सुंदर लीला सांगितली जगन्नाथजींची आणि आपण थोडंसं उपलब्ध आहे आणि त्यासोबत इस नंदगोप्रभू पण आपल्याकडे उपस्थित आहे। आपण दोघांचे 3 वेळा हरिगुरु म्हणून स्वागत करूया। आज तिसरा श्लोक ना 1:1:3 ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया, भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्ठिकी। हरे कृष्णा। आजच्या या भागवत चर्चेमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। श्रीमद् भागवत स्कंद 1 अध्याय 1 श्लोक नंबर 3। निगमकल्पतरोर्गलितं फलम्, निगमकल्पतरोर्गलितं फलम्, शुकमुखादमृतद्रवसंयुतम्, शुकमुखादमृतद्रवसंयुतम्, पिबत भागवतं रसमालयम्, पिबत भागवतं रसमालयम्, मुहुरहो रसिका भुवि भावुकाः, मुहुरहो रसिका भुवि भावुकाः, निगमकल्पतरोर्गलितं फलम्, शुकमुखादमृतद्रवसंयुतम्, पिबत भागवतं रसमालयम्, मुहुरहो रसिका भुवि भावुकाः।
कोणी गाईल? निगमकल्पतरोर्गलितं फलम् शुकमुखादमृतद्रवसंयुतम् पिबत भागवतं रसमालयम् मुहुरहो रसिका भुवि भावुका निगमकल्पतरोर्गलितं फलम् शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयम् मुहुरहो रसिका भुवि भावुका। माताजी, निगमकल्पतरोर्गलितं फलम् शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयम् मुहुरहो रसिका भुवि भावुका। शब्दशः अनुवाद आणि तात्पर्य अभय चरणारविंद भक्तिवेदांत स्वामी शिल प्रभुपाद द्वारा। निगम वैदिक साहित्य, कल्पतरोः कल्पवृक्षाचे, गलितम परिपक्व झालेले, फलम फळ, शुक भागवताचे मूळ प्रवक्ते श्रील शुकदेव गोस्वामी मुखात त्यांच्या मुखातून अमृत स्रवलेले अमृत, द्रव पेय, संयुतम मिसळलेले, पिबत प्या, भागवतम ज्याचा परमेश्वराशी नित्य संबंध आहे असे शास्त्र, त्याविषयीचा हा भागवत ग्रंथ, रसम रुचकर असा हा आस्वाद्य रस, आलयम आलय साठा, मुहू नेहमी, अहो अहो रसिकाः रसिक हो, ज्याला रसांचे परिपूर्ण ज्ञान आहे तो, भुवी पृथ्वीवर, भावुकाः तज्ञ आणि विचारी। अनुवाद, हे तज्ञ आणि विचारी मनुष्य हो, तुम्ही या भागवताचे आस्वादन करा, रुची घ्या। वैदिक साहित्यरूपी कल्पवृक्षाचे हे परिपक्व झालेले फळ आहे। श्री शुकदेव गोस्वामींच्या अधरातून निघालेले हे अमृत आहे, निघालेले ते अमृत आहे। म्हणून हे रसामृत जरी मुक्त पुरुषांसह सर्वांसाठी अगोदरच आस्वादनीय होते, तरी ते फळ आता अधिकच रुचकर झालेले आहे। तुझी एक कोणाचे फॅन कमी करायला पाहिजे, आता आवाज जास्त होतो फॅन। हे तात्पर्य प्रचंड मोठं आहे, 1 2 3 3.5 पानाचं आहे। तर मी त्यातले काही पॅरेग्राफ बघतो आणि बघूया आपण कसं आहे ते। तात्पर्य, पूर्वीच्या 2 श्लोकात असे सिद्ध केले आहे की भागवत हे उदात्त वाङ्मय आहे आणि स्वतःच्या दिव्य गुणांनी इतर सर्व वैदिक धर्मग्रंथामध्ये हे वाङ्मय सर्वश्रेष्ठ आहे। सर्व लौकिक कर्मे आणि लौकिक ज्ञान यांच्यापेक्षा ते उच्चतर आहे। या श्लोकात असे म्हटले आहे की भागवत हे केवळ श्रेष्ठ वाङ्मयच नाही, तर ते सर्व वैदिक वाङ्मयाचे परिपक्व असे फळ आहे। दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ते सर्व वैदिक ज्ञानाचे सार आहे। हे सर्व विचारात घेऊन त्याचे शांतपणे व नम्रतापूर्वक श्रवण करणे ही गोष्ट निश्चितच फार महत्त्वाची आहे। म्हणून मनुष्याने मोठ्या आदराने व एकचित्ताने भागवताच्या संदेशाचे श्रवण करावे आणि त्यात दिलेल्या शिकवणुकीचा अंगीकार करावा।
आणखीन 2 पॅराग्राफ आपण घेऊ. पहिल्या याच्यावर थोडी चर्चा करू. वंदेयं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजाता सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. नमो ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. श्रीमद् भागवत ग्रंथाचा हा आरंभ आहे. पहिला अध्याय निगम. वेदांना निगम किंवा आगम असं म्हणतात. तर निगम शब्दाचा एक अर्थ असा आहे, गम म्हणजे जाणं, गमन, आणि जीव भौतिक जगात येऊन वेगवेगळ्या शरीरामध्ये भ्रमण करतो, नाना योनी फिरे, कदर्य भक्षण करे, तार जन्म अधपात चाहे. आणि विविध योनी मिळण्याचं कारण तर प्रत्येक शरीर, प्रत्येक जीवाचं जे शरीर आहे त्याला एक डॉक्टर बायोलॉजीप्रमाणे बघेल, त्याला एक ब्युटिशियन सौंदर्याप्रमाणे बघेल, त्याला एक सर्जन आतल्या विविध अवयवांना कसं काय नीटपणे ठेवलेलं आहे या दृष्टीने बघेल, आणि एक अध्यात्मवादी तो कोणत्या दृष्टीने बघेल की प्रत्येक शरीर हे आधी व्यक्त केलेल्या इच्छांचं एक शेवटचा परिणाम आहे, तो फायनल प्रोडक्शन. अस्वल जे आहे, भारतामध्ये जी अस्वलं दिसतात, आणि एक अंटार्क्टिका पोलर बेअर म्हणतात, ते 6 महिने झोपतं. 6 महिने. तर कोणी एक अंदाज करेल, जर का ह्या जीवाला हे 6 महिने झोप घेणारं शरीर मिळतंय, त्याच्या आधीच्या इच्छा काय असाव्यात की मला झोपू द्या, मला इथे कोणी उठवू नका, आणि मला जेवण नको, त्रास नको, आणि काही नको, नोकरी करायची इच्छा नाही आहे, मला झोपू द्या. आता बघा सृष्टी कशी काम करते ते. जर कोणी सतत झोपू द्या, मला झोपू द्या, मला झोपू द्या असं समजा मागणी केली,
आणि त्याला या अस्वलाचं शरीर मिळालं, तर ही शिक्षा किंवा पनिशमेंट झाली? हो, नाही. पनिशमेंट नाही आहे ती. तर जसं एका व्यक्तीला एका वकिलाने विचारलं की काय झालं, काय नाही हो, मी आपला एकाच्या घरात शिरलो आणि तिकडनं मी एक TV सेट उचलला, एक लॅपटॉप उचलला आणि मला खरंच गरज होती, असं काय हे नाही आहे, मला माझी कामं आहेत आणि बँकेत एवढा बॅलन्स नव्हता, तर मी यांचं घर पाहिलं आणि मी तिथं उचललं तर लगेच त्यांनी काय पोलिसांना फोन काय केला, मग माझ्याकडनं ते सगळ्या दोन्ही गोष्टी काढून घेतल्या गेल्या आणि आता म्हणतात मला तुला इथे 6 महिने जेलमध्ये राहावं लागेल. तर नाही, तुझं म्हणणं काय? नाही, 6 महिने खूप होतात हो, 4-5 दिवस ठीक आहे. तुम्ही सगळे हसताय कारण तुम्हाला माहिती आहे की लेका तू सरळ कोणाच्या घरी जाऊन त्याची वस्तू चोरतोस, तरी आणि तुम्हाला एक सांगतो, चोरांमध्ये पण त्यांचं एक मानसशास्त्र असतं की कोणी विचारलं तू चोरी केलीस म्हणजे काय, म्हणजे तू याची वस्तू उचललीस का? हो. तुला माहिती आहे पाप आहे? नाही, पाप नाही. का? अरे तो कुठे मोठा साव आहे आणि तो कुठे मोठा ऋषीमुनी साधू संत पुरुष आहे? नाही, म्हणजे चोराची चोरी करणं हे पाप नाही आहे. तर जगात काही काही समस्या कधी सुटत नाही, त्याचं कारण लोकांना ते केवळ समजतं किंवा उमजतं अशातला भाग नाही आहे. तुमची वृत्ती काय आहे हृदयातली? म्हणजे कित्येकांना मी स्वतः केलो नाही आहे, पण मी ज्या लोकांनी जसं तुरुंगात पण ना असे वेगवेगळे ग्रुप असतात बरं का. एक असतात भुरटे चोर, ज्यांनी केवळ पाकिटमारी केली आहे किंवा काही वस्तू उचलून पळालेत, तर त्यांना ते समजतात रे तर छोटे विद्यार्थी आहे ते, नाही एवढा हे नाही. मग असे 7-8 जणांनी मिळून घराची भिंतच फोडली काय, खिडकी तोडली काय आणि आत जाऊन माल उचलला, तर हे खरे हिकमती लोक आहेत, शूर लोक आहेत. आणि कोणी कोणाला सरळ त्याचा मुर्दाच पाडला तर ते तिकडचे श्रेष्ठी यांच्यापासून जरा दूर राहा. या माणूस कधी राग आला तर काय करायला सांगता येत नाही. आणि तो जो गुन्हेगार आहे तो पण असा जरा कॉलर टाईट करून फिरत असतो. का? तर त्याने अशी एक गोष्ट केली. हां, त्यानं जर का विचारलं की तू त्याच्या डोक्यात तो दगड घातलास का? त्यामुळे हो. मग तू मर्डरर आहेस? तू त्यामुळे नाही, मी मर्डर नाही केला. हा माणूस मला इतक्या प्रकारे शिवीगाळ करत होता, माझ्या पत्नीविषयी त्याने काय हे केलं ते केलं. तर एक कोणती तरी व्यक्ती किंवा एक कोणती तरी एजन्सी तिच्याकडे अधिकार असला पाहिजे ना. अमुक अमुक केलं आहे म्हणजे हा गुन्हा आहे, अमुक अमुक वर्तन केलं म्हणजे याच्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे एक तुमची जीवनशैली अशा प्रकारे बदलेल, त्यात परिवर्तन होईल. तर ज्याला तुरुंगात टाकलं जातं त्याची एक इंटरनल अंतर्गत मीमांसा अशी आहे की सगळ्यांना स्वातंत्र्य दिलेलं असतं. तू तुझ्या स्वातंत्र्याचा असा गैरउपयोग केल्यामुळे पुढची 3 वर्ष तुझं स्वातंत्र्य आम्ही हिरावून देणार आहोत. हा पॉईंट लक्षात आला? नीट लक्ष देऊन ऐका आणि विचार करा की जो आधी मनुष्य आहे तो आज एक पोलर बेअर, एक अस्वल झालेला आहे. एक भारताचे एक मोठे राजकीय नेते, एका ज्योतिषाने असं सांगितलं की ते आता युरोपमध्ये एक कुत्रा झालेले आहेत. पण कसा कुत्रा? जसं तुम्ही पाहता कधी एक मर्सिडीज गाडी चालली आहे, त्यातनं एक कुत्रा बाहेर डोकावतोय, तर तो आणि एक रस्त्यावरचा कुत्रा ज्याला कोणी पण मुलं लाथ मारतायत, दगड मारतायत, काय अंतर आहे? कुत्रा तो कुत्राच आहे. पण हा मर्सिडीजमधनं फिरतो, कोट्या दिशाचा कुत्रा आहे तो. तर थोडंसं रिलेटिव्ह
सापेक्ष दृष्टिकोनातून याची परिस्थिती चांगली समजली जाते. पण भुंकण्याची इच्छा झाली ते भुंकले की समजणार आहे आपण कुत्रा आहे आपण कुत्रा. तर एवढा मोठा नेता हा आज युरोपमध्ये कुत्र्याप्रमाणे राहतोय, कुत्र्याप्रमाणे लालगोटेपणा करणं, आपल्या मालकाच्या अवतीभोवती कुत्र्याचं आणि हत्तीचं आपल्या प्राचीन भारतीय लोकांनी त्याचं हे केलं आहे. मालक किंवा स्वामी आला की कुत्रा लगेच अशी अशी शिपटी हलवत काहीतरी खायला द्या, काहीतरी खायला द्या, काहीतरी खायला द्या. ही झाली कुत्र्याची वृत्ती. आणि हत्तीला अरे बाबा खा रे, अरे घे रे, असं 100 वेळा तो माऊत सांगतो. त्यावेळी तो हत्ती म्हणतो चला ठीक आहे तुम्ही म्हणताय म्हणून मी खातो. जरी पशु असले तरी याच्यामध्ये त्याच्यामध्ये हा फरक आहे. तर वैदिक शास्त्राप्रमाणे 65 किंवा 70 वर्ष तुम्ही एका देशाचे मोठे नेते, तुमचं ऑफिस, तुमच्या पुढे मागे 10 सेक्रेटरी, तुमच्याकडे 5 लाख लोकांचं सैन्य, काय नाही काय तुमच्याकडे आहे, आणि ते शरीर संपलं आणि आज तुम्ही एका कुत्र्याप्रमाणे आहात. तर एका दृष्टीने किती अधोगती झाली. शब्द माहिती आहे अधोगती. किती खाली पडले तुम्ही. तुमचं म्हणजे असं कोणी माणूस घरी जेवण करतो पण नंतर मग त्याला वेड लागलं आणि तो रस्त्यावर उकिरडा खायला लागला. तुम्ही विचारलं की हे काय आहे. एवढं काय घरी तर केवढा सायास प्रयत्न पडतो, सगळं चपाती बनवा, डाळ बनवा, भात बनवा, हे रेडीमेड आहे इथे, तर कधी पण ये आणि खा. आणि इतकं मुबलक आहे, कोणी खात नाही आहे. तर त्याच्या दृष्टीने आपल्याला याला वेड लागलं याला. तर म्हणून भौतिक वासनापूर्ती, भौतिक इच्छापूर्तीसाठी जो मनुष्य कठोर प्रयत्न करतो त्याला शास्त्र म्हणतं की हा निव्वळ मूर्ख झालेला आहे. पिशाच्चे पाहिले जेना मती छिन्न होय. एक पिशाचणी ज्याप्रमाणे ग्रस्त करते कोणाला, आणि मती छिन्न, मती म्हणजे बुद्धी. तर महत्त्वाचा मुद्दा जो पहिला जो आजचा डिस्कशनमधला असा की भौतिक प्रकृती ही काय नुसती दंड देण्यासाठी किंवा पनिशमेंट देण्यासाठी, शिक्षा करण्यासाठी नाही, ती तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आहे. आणि तुम्ही इच्छा केल्यानंतर जे तुम्हाला मिळतं त्याला जबाबदार कोण? आपणच. म्हणून जो आजच्या श्लोकातला पहिला शब्द आहे निगम कल्पतरो. आता कल्पतरू हा फार पॉप्युलर शब्द आहे, लोकप्रिय शब्द आहे. कल्पतरू हाईट्स, कल्पतरू सोसायटी, मुंबईला आमचे कल्पतरू बिल्डर्स. तरू म्हणजे काय? झाड, वृक्ष. पण बोराचं झाड, पेरूचं झाड, आंब्याचं झाड याच्याऐवजी इथे शब्द योजलेला आहे कल्पतरू. काय असेल ह्या शब्दाच्या मागची भूमिका? कल्पतरू. हां बरोबर, मोठ्याने बोला. मनातली कल्पना किंवा विचार पूर्ण करणार. मनात विचार आला की तो लगेच पूर्ण होईल म्हणून त्याला कल्पतरू म्हणायचं. काय मोठं बांधकाम चालू आहे का बागेत? अच्छा. तर एक माणूस तो एका गुहेत बसलेला एका ऋषीमुनीला म्हणतो की हे काय सगळे पुस्तकं म्हणजे सगळं थोथांड आहे, उगाच काहीतरी तुम्ही मला सांगता कल्पतरू कल्पतरू. तुम्ही नाही नाही नाही, या अरण्यात एक कल्पतरू आहे. तर म्हणे अच्छा. आणि मग ते ऋषी त्यांना पूर्ण बंद करायची गरज नाही, जरा हवा पण येऊ दे. तर ते ऋषी त्याला सांगतात की कल्पतरू कसा ओळखायचा ते. हा नीटपणे ऐकत नाही
त्याची पानं कशी असतात, त्याची साईज, आकार किती, काही जास्त लक्ष देत नाही. आणि हे असे 3 डोंगर आहेत, त्याच्यामध्ये एक जागा आहे, त्या ठिकाणी बघ, त्या ठिकाणी हां ठीक आहे मला समजलं. पण बघा, जर का कल्पतरू नसेल तर मी हा गावात येऊन बोभाटा करेन की हा साधू पूर्ण खोटा ढोंगी साधू आहे. ठीक आहे, प्रयत्न तर कर. 3-4 तास घनघोर अरण्यातून जाताना तो पूर्ण थकून जातो, तहान लागलेली आहे, पाणी नाही कुठे. त्यांचं म्हणतो, या जोगण्याने मला फसवलं, इथे कुठेच काही दिसत नाही आहे. आणि मध्येच एक झाड असं विचित्र आकाराचं, आणि त्याला फळं, आणि त्याला फळं नाहीत पण पानं वगैरेची थोडी विचित्र, पण डेरेदार वृक्ष म्हणतात तसा, सावली चांगली. म्हणतो आता मी जरा इथे आराम करतो. हेच मी घरी असतो तर बायकोने चांगलं लिंबू पाणी बनवलं असतं, थंडगार, जर का मिळालं तर किती बरं होईल. एकदम एक समोर ग्लास, काय अरे काहीतरी आहे आतमध्ये, तो तर लिंबू पाणी. आणि अगदी जसं घरी चवी जसं आहे त्याप्रमाणे लिंबू पाणी पितो. जरा कसं आहे ते डॉक्टरी ज्ञानाप्रमाणे सॉल्ट्स आणि सगळं शरीरात गेलं की जरा तुम्ही विचार करू लागता. मग पण आता हे पावसाचे दिवस आहेत आणि यावेळी मी माझ्या बायकोला सांगतो नेहमी गरम भजी आणि त्याच्यावर हिरवी चटणी, एक मिरचीचा ठेचा आणि एक लाल चटणी, फार चांगलं बनवते. असं तेवढ्यात एक प्लेट, त्याच्यामध्ये 4 प्रकारचे भजिया, पकोडे आणि ह्या 3 प्रकारच्या चटण्या. तो म्हणतो, अरे इथे कोणीतरी इथे राहत असेल आणि काय काय कल्पना नाही, सगळं खातो. आता तहान भागलेली आहे आणि भूकही भागलेली आहे. तर ह्या दोन्ही अवस्थांमध्ये ताण आणि भूक भागली की मग माणसाची खरी विचार करायची जी पातळी आहे ना ती दिसून येते की ह्या माणसाची लायकी खरी काय आहे. तर त्याने सरळ असा विचार केला पाहिजे होता की मनात जी येते इच्छा ती पूर्ण होते. याचा अर्थ एका या नॉर्मल वृक्ष नाही आहे. साधू जो म्हणाला कदाचित हाच तो कल्पवृक्ष असेल. पण तो म्हणतो संध्याकाळ होत चालली आहे, प्रकाश कमी होत चालला आहे आणि मी तर असं ऐकलं आहे की या घनघोर अरण्यामध्ये हिंस्र पशु असतात. तर ते उड्या डरकाळ्या, वाघ, सिंह आणि सगळे जर ऐकायला लागले, अरे इथे सारखं आहे का, वाघाने येऊन मला खाल्लं तर उड्यात. तर थोडक्यात त्याला हे समजायला पाहिजे होतं की हाच तो कल्पवृक्ष आहे. पहिल्या टेस्टमध्येच की मी काहीतरी मनात चिंतन करतोय, लिंबू पाणी ते येतंय समोर. याचा अर्थ ह्या गोष्टीला लिमिटेशन, या गोष्टीला मर्यादा त्या कोणी ठरवायच्या आहे, तर मी ठरवायच्या आहे. त्या काय मागायचं काय नाही, कोणती गोष्ट मनात चिंतन करायची हे मी ठरवायचं आहे. मी मनात आणलं की ती वस्तू समोर होणार आहे. मी खाद्यपेय मागितली की त्या वस्तू येत आहे. मी भय मनात आणलं तर भय निर्माण होत आहे. आणि मी मृत्यू समजा मनात आणला तो मृत्यू पण मिळतो. तर संपूर्ण वैदिक शास्त्र जे आहे त्याच्या मागचं सार हे आहे. श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात आणि नंतर मग भागवतामध्ये पुढे त्याचं हे येईल की वदंती तत्त्वविदस्तत्वं यद ज्ञानम अद्वयम ब्रह्मेति परमात्मेति भगवान इति शब्दते. मुळात ईश्वर किंवा परमेश्वर एकच. मुळात शक्ती, जसं काही सध्या फॅशनेबल महाराष्ट्रामध्ये पण झाले, आमचा ईश्वरावर विश्वास नाही आहे पण कोणतरी शक्ती आहे एक, म्हणजे आम्ही जशी मेहरबानी करतो की ठीक आहे एक शक्तीला आम्ही मान्य करतो. आता मी काल उद्यान एक्सप्रेसमध्ये बसलो, आमची सीट रिझर्वड होती आणि असं नाही की एका सीटवरती 4 जण म्हणतात अरे मी B42 आहे, मी पण B42 आहे, मी पण असं नाही, बरोबर. आणि जो मार्ग होता यावेळेला पुणे येईल, यावेळेला वरळी येईल, यावेळेला दौंड येईल. तर समजा कोणी म्हटलं की आश्चर्य आहे नाही, तुम्ही 8:10 मुंबई CSTला बसलात आणि 1:10 तुम्ही दौंडला आलात. पण
कोणतरी शक्ती आहे, काहीतरी एक शक्ती आहे. म्हणजे महामूर्ख आहात तुम्ही. एक ड्रायव्हर, एक मोटरमन, एक गार्ड. काल जी गाडी बंगलोरहून आली, रात्री तिला धुवून साफ करण्यात आलं. त्या प्रत्येक कोचमध्ये एक अटेंडंट. तुम्ही कधी पाहिलं आहे ट्रेनमध्ये असताना रात्री एक माणूस एवढी मोठी त्याच्याकडे हॅमर, एक ही असते, काय म्हणतात त्याला, हातोडा, आणि त्याने तो ठोक 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 खाली ठोकत जातो. तो ब्रेक चेक करत असतो की हे ब्रेक बरोबर बंद होत आहेत की नाही. तर संपूर्ण रेल्वेला आपण जसं म्हटलं की एक काहीतरी एक शक्ती आहे खरी, तर याचा अर्थ तुम्ही नीट अभ्यास नाही केला आहे. प्रत्येक रेल्वेच्या डिव्हिजनचा एक इन्चार्ज आहे, त्याच्यावरती रेल्वे बोर्ड आहे, त्याच्यावरती एक रेल्वे मिनिस्टर आहे. भारतीय रेल्वेमध्ये जवळजवळ 2.5 लाख कर्मचारी आहेत. तर ज्यावेळी आपण हे वाचतो, अरेच्छा एवढे लोक लागतात का, मग तिकीट देणार लागतो एक, नंतर मग तिथे रेल्वेचे स्टॉल्स आहेत. तर एक छोटासा ग्रह, त्यातला एक छोटासा देश, त्या अनेक डिपार्टमेंटपैकी एक रेल्वे डिपार्टमेंट, आणि त्यात 2.5 लाख लोक काम करत आहेत. यावरून कधी कधी लोक म्हणतात की ओ ते देवता किती आहेत, 30 आहेत की 33,000 आहेत की 33 लाख आहेत की 33 कोटी आहेत. अरे इथे एका देशाची ही छोटीशी यंत्रणा सांभाळायला, मी असं एकाने आलं आहे की स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पण 2 लाख एम्प्लॉईज आहेत. तर एक बँकेमध्ये एवढे लाख लागतात, एक रेल्वे सांभाळायला एवढे लाख लागतात. तर एका पूर्ण ब्रह्मांडाची जी पाणी पुरवठा, प्रकाश पुरवठा, भूमी, फळं, भाज्या, हे काय आपोआप होतं आहे? तर हे आपोआप होणं म्हणजेच तुम्ही नीटपणे विचार नाही करत आहात. मला आठवतं आमच्या मराठी पुस्तकामध्ये 7वी किंवा 8वीच्या मराठी पुस्तकात, आमची शाळा तर इंग्लिश मिडियम होती, त्यामुळे मराठी थोडंसं असं सिम्पल टाईपचं असायचं. तर त्यात एक लेखक, त्याला लहानपणी एक कविता शाळेत होती, नेमेची येतो पावसाळा, सृष्टीचे हे कौतुक जाण बाळा. तर ज्या कवीने ही कविता केली असेल तर त्यावेळी थोडीफार भगवत भावना, ईश्वर भावना असावी. आज हे विद्वान लेखक म्हणतात नेहमी पावसाळ्यात नवल काय, हिवाळा झाला की उन्हाळा, उन्हाळा झाला की पावसाळा. अहो हे सृष्टीचं चक्र आहे, यात ईश्वर काही नाही आहे. तसं एक लहान मुलगा म्हणेल की सकाळी 8 वाजले की उद्यान एक्सप्रेस सुटते, यात नवल काय आहे. पण त्याच्या मागे गाडी वेळेवर आणणं, गाडी वेळेवर सोडणं, याच्यामध्ये एक परिश्रम लागतो ना. आता आपलं एक छोटंसं मंदिर आहे, आपल्याला एक जन्माष्टमी करायची आहे, एवढ्या अनाऊन्समेंट आणि एवढं हे आणि तेवढं. तर जे लोक काम करतात त्यांना समजतं. जो पहिल्यांदा येईल तो म्हणेल नाही चांगला होता, अभिषेक चांगला आहे, लेक्चर झालं, प्रसाद झाला, डेकोरेशन्स किती सुंदर केलं. त्याच्यामागे लोकांनी परिश्रम घेतलेले आहेत. तर त्याच याने भगवान श्रीकृष्णाने हा वेदरूपी कल्पतरू दिलेला आहे. तुम्हाला काय पाहिजे सांगा. मला ना पैसे पाहिजे. किती पाहिजे? भरपूर पाहिजे. भरपूर म्हणजे किती? मला सर्वात श्रीमंत व्हायचं आहे. ठीक आहे, क्वालिफाईड व्हा. पहिल्यांदा क्वालिफिकेशन, फर्स्ट डिझायर नाही, फर्स्ट डिझर्व आणि मग डिझायर. पहिल्यांदा आपली लायकी दाखवा आणि मग त्याप्रमाणे इच्छा करा. तर कित्येकदा नाही, 98 नाही, 99 नाही, 100% भौतिक इच्छांचं स्वरूप असं आहे की ती इच्छा पूर्ण झाली की वाटतं एवढं काही मजा नव्हती याच्यामध्ये. तसं एक मित्र म्हणाले की अरे आम्ही ना महाबळेश्वरला गेलो, सहकुटुंब सहपरिवार.
अरे जाताना गाडी लेट, मग तिकडे हॉटेलमधला AC बंद पडला, त्यामुळे नंतर मग डास, आणि नंतर मग ज्या ठिकाणी आमचं जेवण होतं त्याच्यामध्ये एवढं मग थोडं फूड पॉयझनिंग झालं, मग लहान मुलांना उलट्या झाल्या, मला थोडं डोकेदुखी सुरू झाली, आणि मध्ये मध्ये आम्ही फिरत होतो, घोड्यावर बसलो आणि ते सगळे पॉईंट्स वगैरे पाहिले वगैरे, आणि मग ते फोटो आम्ही फेसबुकवर टाकले, आमच्या फॅमिली फेसबुक अकाउंटवरती. आणि मग ना सगळे जुने शाळेतले मित्र, कॉलेजमधले मित्र, ऑफिस बिझनेसमधले म्हणले, काय मजा केली तुम्ही लोकांनी, अरे वा. तर ज्यावेळी एवढ्या लोकांनी लाईक असं चिन्ह असतं ना काहीतरी लाईक, तर ते लाईक सगळे आले, आणि मग ही फॅमिली बसती चर्चा करायला, आणि मग ते म्हणले एवढा काही त्रास नव्हता, म्हणजे असं काय वाईट झालं नाही एवढं, ठीक आहे, गाडीमध्ये लेट झाली, डासांचा त्रास झाला, चालायचं. त्याचा अर्थ मी ज्यावेळी जगात कोणती वस्तू भोगतो त्यावेळी मला इतरांनी जर का टाळ्या मारल्या नाहीत तर मला वाटतं की बहुतेक मी ते नीट भोग नाही केला आहे. तो म्हणजे नुसतेच दागिने किंवा नुसतेच कपडे चांगले घातले नाही पाहिजे, ते घालून 4 लोकांनी वाखाणणी केली पाहिजे की काय सुंदर हार दिसतो हा. एक आमच्या कॉलेजच्या मित्राने एकाला एक मुलगा असा होता, ज्या दिवशी तो नवीन कपडे घालेल तो सकाळी पूर्ण कॉलेजची एक फेरी मारायचा तो असं, की लोक नवीन जीन्स पॅन्ट नवीन शूज असतील तर भागवताच्या अँगलमधून, भागवताच्या दृष्टिकोनातून जर का पाहिलं तर आनंद तुमच्या आतमध्ये आहे. तुम्ही हरिनाम घेतलं, तुम्ही कृष्णप्रसाद सेवन केला, तुम्ही भागवत चर्चा केली, तुम्ही तीर्थाटन केलं, तर हा जो आनंद आहे हा तुम्ही इतरांच्याकडून सर्टिफिकेट मागत नाही की मी आनंद दिसतो, मी सुखी वाटतो, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, नाही, तुम्ही स्वतः ठरवा. काय 11व्या स्कंदामध्ये एक परीक्षण टेस्टिंग दिलेलं आहे ते की तुष्टी पुष्टी क्षुधापयो. जसं भोजन आरंभ केलं, खायला सुरुवात केली की पहिल्यांदी संतुष्टी की हां जे मला पदार्थ पाहिजे ते सगळे आहेत. पुष्टी, जर उपवास केला असेल, आत्ता एक एकादशी होती, ती अत्यंत लोकप्रिय आहे इस्कॉनमध्ये चुकीच्या कारणासाठी की ही पांडव निर्जल एकादशी आहे. आणि काही वर्षापूर्वी अशी धारणा होती की जर तुमची एकादशी चुकली, तुम्ही कधी काय ब्रेडच खाल्ला, कधी बिस्किट खाल्लं, काय जर का तुम्ही ग्रेन्स अन्न खाल्लं असेल तर ही एकादशी ही रिपेअर करणारी एकादशी आहे. एकादशी असते महिन्यातून 2, वर्षातून 24, तर 23 एकादशीमध्ये काय गडबड असेल तर ही एक निर्जल करा आणि सगळं अकाउंट स्क्वेअर होईल, काही काळजी करू नका. तर भानू महाराज आपले दक्षिण भारतातले, मूळ जॅपनीज आहेत ते, पण आता गेली 3 दशकं ते चेन्नईमध्ये असतात आणि विद्वान आहेत. त्यांनी भरपूर अध्ययन केलं आणि ते मला बघा असं आहे, जी एकादशी गेली ती गेली, अशी दुसरी एकादशी निर्जल करून किंवा द्वादशीच्या दिवशी पुन्हा उपवास करून अशी एकादशी रिपेअर होत नसते. आणि मुख्य करून गौडीय वैष्णव हे एकादशी हे काहीतरी पुण्य अर्जन करण्यासाठी करतच नाही. आपण एकादशी करतो हरिवासर माधव तिथी भक्ती जननी. भक्तिवंत ठाकूर गातात की जन्माष्टमी असो, राधाष्टमी असो, एकादशी उपवास असो, 12 वाजेपर्यंत उपवास असो, दिवसभर उपवास असो, नरसिंह चतुर्दशीचा संध्याकाळपर्यंत असो, ह्या सर्व तिथींना आपण भक्ती जननी, ही तिथी माझ्या भक्तीची माता आहे, भक्ती जननी, त्यासाठी आपण करत असतो. आणि अर्थात सुरुवातीला आपण एक होमवर्क म्हणून करू की बाबा आमच्याकडे आमच्या ब्रह्मचर्य आश्रममध्ये चर्चा, एकादशी नक्की सुरू कधी होते, ब्राह्ममुहूर्तला. जर का ब्राह्ममुहूर्त 5:57 आहे
तर 5:56 पर्यंत मी पाणी प्यायला चालेल का? तर कोणी म्हटलं कशाला एवढं हे करायचं, सरळ प्या की पाणी. उपवास याच्यात 2 शब्द आहेत, संधी विच्छेद 2 होतो. उप आणि वास. वास म्हणजे निवासस्थान. त्याच्यावरून तुम्हाला काय समजलं पाहिजे, वास म्हणजे काय असावं याचा अर्थ. जवळ म्हणजे उप, वास म्हणजे राहणं, स्थिती. तुम्ही या अमुक वस्तूच्या जवळ येऊन ठेपलेले आहात म्हणून तुमचा वास. आणि उप म्हणजे जवळ जाणे. तर ज्या दिवशी नाम जप क्रिया आणि व्रत वैकल्य हे सगळं करून जर का भगवंतांच्या निकट जात असाल तर तो उपवास. एका ऑफिसमध्ये मी काम करायचो, तर एक बाजूचे काम करणारे ते म्हणे आम्ही उपवास करतो ना, आम्ही स्वतःची थुंकी पण गिळत नाही, समजलात? म्हटलं बापरे. मग आणि एक दिवशी पाहिलं यांचा उपवास आहे आणि तंबाखू मळतायत चुना घालून. मी म्हटलं हे काय हो, व्हेजिटेरियन आहे, वनस्पती आहे, त्यात काय आहे वाव काय. तर सत्व रज तम याविषयी त्यांना काही माहितीच नाही. त्यामुळे आपण भक्तीमध्ये आल्यानंतर आपण व्हेजिटेरियन. तर प्रभू म्हणायचे की डॉंकीज अँड मंकीज आर व्हेजिटेरियन. त्यात नवल काय आहे, माकडं गाढवं हे पण व्हेजिटेरियन आहेत. तर नुसतं तुम्ही वनस्पती खाताय ह्याचा अर्थ काय तुम्ही मोठे अध्यात्मवादी नाही. तुम्ही ज्यावेळी श्रीकृष्णांना नैवेद्य दाखवून खायला सुरुवात कराल ती खरी अध्यात्माची सुरुवात. नैवेद्य शब्दामध्ये त्याचा एक दुसरा शब्द निघतो, निवेदन. निवेदन म्हणजे हे तुमच्यासाठी आहे. तुमच्यासाठी काय आहे, तुम्हीच दिलंय ते. हा समजा एक पुलाव असेल, ही समजा भाजी असेल, तर ही भाजी तुमच्या शक्तीने तिचा विकास झाला आहे. तुम्ही जी बुद्धी दिली त्याने मग ही करू शकले. तुम्ही जे इंधन दिलं त्यातनं ही निर्माण झालेली आहे. तर जी वस्तू ज्याच्याकडून घेतली आहे त्याला ती परत करणं हा एक प्रामाणिकपणाचा एक हा आहे, उपचार आहे. राधा गोविंद महाराजांना एका व्यक्तीने चॅलेंज केलं की महाराज ये भगवान को सब समर्पित करो, भगवान को दे दो, ये क्या है, सगळं भगवंतांना पुन्हा द्या, परत द्या, तुमचं जीवन त्यांना द्या, तुमची संपत्ती त्यांना द्या. तर म्हणे हे याची काय खरी आवश्यकता आहे. महाराज म्हणाले तुमने कभी बैंक से लोन लिया है. तर म्हणे हां. तर बँकेतनं तुम्ही लोन घेतलं आणि म्हणालात की ना हे 5 लाख मी घेतले, ते 2.5 लाख मी बहिणीला दिले आणि 2.5 लाख भावाला दिले, आता लोन फेडलं मी. याला काय अर्थ आहे. बँक म्हणेल आम्हाला काय मिळालं इथे. अहो पण मी दिलं हो, मी माझ्या नातेवाईकांना दिलेत ते पैसे. ज्याच्याकडनं घेतलंय त्याला दिल्यानेच ते लोन परतफेड होत असते. तर तुम्ही अगदी म्हणाल की मी माझ्या देशासाठी माझं जीव बलिदान करतो, मी नाही, तरी पण ते अपूर्णच आहे. जीवनम सर्वभूतानाम, गीतेमध्ये श्रीकृष्ण गर्जना करतात, सर्व जीवांचं जीवन मी देतोय. त्यामुळे मला तुम्ही ज्यावेळी पहिल्यांदा प्रथम येताच येऊन सांगता की मी तुमचा आहे, माझं जीवन तुमचं आहे, तुम्ही सांगा आता मी हे तुम्ही दिलेलं जीवन याचा काय उपयोग करू. आणि मग समजा भगवंत म्हणाले परिवाराची सेवा कर, समाज सेवा कर, अमुक काम कर, तमुक काम कर, मग ते आध्यात्मिक होतं, एरवी नाही. तर आपण एक मुख्य मुद्दा जो आपण चर्चा केला तो हा की कल्पतरू हे जग असं आहे ज्याच्यामध्ये ज्याला जे पाहिजे ते त्याला मिळू शकतं. सुखी संसार पाहिजे, नंतर मग विरक्ती पाहिजे, ज्ञान पाहिजे, संपत्ती पाहिजे, शारीरिक बल पाहिजे, स्वास्थ्य पाहिजे, खूप
मोठं आयुष्य पाहिजे. जे वरचे ग्रह आहेत, जे आपण कधी रात्री आपण पावसाळ्यात दिसणार नाही, पण हिवाळ्यात जर का दिसले तरी त्या ग्रहावरती गेलं तर तुम्ही इच्छा केली की लगेच तिथे सेटिंग चालू होत आहे की याला तर तिकडे कसं घेऊन जायचं, आणि तो तिकडे गेला, अरे इथे पण तेच सर्व आहे, तिकडे गेलं पाहिजे, तिकडे जा, इकडे गेलं पाहिजे, इकडे जा. अशा प्रकारे ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव, गुरु कृष्ण प्रसादे पाये भक्तिलता बीज. तर नाना योनी फिरे. अशा प्रकारे तर जीवाच्या इच्छा किती असू शकतात आपण आणि काही त्याचा गेस अंदाज करू शकत नाही. श्रीकृष्णाने त्याला अचूकपणे ओळखलेलं आहे की 84 लाखच्या वर जीव इच्छा पण करू शकत नाही. 8.4 मिलियन, 84 लाख म्हणजे 84 लाख, याच्या पलीकडे कोणाची इच्छा जाऊ शकत नाही. जलजा नवलक्षाणी, जल पाणी, जलजा पाण्यात जन्म घेणारे. पाण्यात जन्म घेण्यात तुमची इच्छा असेल की पाण्याखाली काय आहे, सगळं सुंदर आहे, कधी ते बघितलं पाहिजे आज जाऊन काय ते. 9 लाख प्रकारचे शरीर आहे. जलजा नवलक्षाणी. स्थावरा लक्ष विंशती. स्थावर म्हणजे जे फिरू शकत नाही, वनस्पती वृक्ष 20 लाख, लक्ष विंशती. कृमयो रुद्र संख्याया. कृमी कीटक, रुद्र म्हणजे शिवजींचं जे रूप आहे, किती रुद्र आहेत? 11, म्हणून रुद्र संख्या म्हणजे 11 लाख कीटक. किती झाले मोजा जरा? 9, 20, 40 झाले. पक्षीणाम दशलक्षाणी. तुम्ही समजा हिंदी फिल्म पाहायला जाईल, पंछी बनू उडते फिरू, जा उडा. आणि सगळ्या ठिकाणी मुक्त पक्षी. मला ना मला हे संसार आणि विवाह आणि असे बंधनं आवडत नाही, मला मुक्त फिरायचं आहे. फिरा, पूर्ण आभाळ मुक्त आहे. मला अभ्यास करणं, नोकरी करणं, सकाळी 9चं मास्टर साईन करा, संध्याकाळी 5चं मास्टर साईन करा, काय आहे म्हणजे आपलं फिरा मुक्तपणे. तर पक्षी 10 लाख प्रकारचे पक्षी आहेत. किती झाले? 50. दशलक्षाणी. पशव 30 लक्षाणी. 30 लाख प्रकारचे पशु आहेत. किती झाले? 80. आणि 4 लाख प्रकारचे मानव आहेत. आपण म्हणतो मानव म्हणजे मानव सर्व नाही. कोणत्या तरी मोठ्या सुपर मार्केटमध्ये जा, तुम्हाला 4 लाखपैकी निदान डझनभर तरी त्या ठिकाणी व्हरायटीज दिसतील की हा असा आहे, तसा आहे, तसा आहे, तसा आहे. तर पुन्हा ठासून सांगायचं म्हणजे ह्या सर्व विविध शरीर योनी दंड नाही आहे, शिक्षा नाही आहे. तुम्ही याच्यामध्ये कुठेही जाऊ शकता, कुठेही फिरू शकता. मनुष्येतर, मनुष्य सोडले तर बाकी जे जीवयोनी आहेत त्यांना कर्माचा कायदा लागू होत नाही. सगळ्या गाड्या थांबल्या आहेत, सिग्नल लाल आहे, आणि एक गाढव आपलं मस्तपणे चालू आहे पुढे, आणि तो ट्रॅफिक पोलीस असेल तो शिट्टी मारते, त्याला दंड करा, त्याला चलान मारा, त्याला म्हणते गाढव आहे ते, त्यात काय, त्यांना काही चलान बिलान नाही. एका वाघाने झडप घालून एक बकरी खाल्ली, त्याला पाप लागत नाही. त्या शरीराला तशा रचनेप्रमाणे करून असं दिलेलं आहे की इतरांचं मांस तोडून दाताने आपल्या, मग ते रक्त पिऊन त्याला जो आनंद मिळतो त्याचे हे शरीर दिलेलं आहे. मनुष्य जीवन घेऊन जर का तुम्हाला तसंच मांस खायचं असेल तर भौतिक शक्ती म्हणेल त्याच्यासाठी तुम्हाला दरवेळी बघायला लागेल, आज मांसाचा भाव 700 रुपये किलो, 800 रुपये किलो आहे आणि केवढा त्रास आहे, मग ते घरी येऊन कुकरमध्ये शिजवा, जा बाहेर खा की. शिक्षा नाही आहे, दंड नाही आहे,
तुमची इच्छापूर्ती होती. त्यामुळे त्याला झोपायचं असेल, त्याला नुसतं उकिरडा खायचा असेल, त्याला काही मांस खायचा असेल, रक्त प्यायचं असेल, सगळ्या प्रकारच्या इच्छांना भगवान कृष्ण पूर्तता करतात त्यांची. तर त्यांना कर्माचा लागू होत कायदा, त्यांना तेवढी बुद्धीच नाही आहे. मग मनुष्यजन्म कसा मिळतो? हक्काने मिळतो का ॲप्लिकेशन द्यावं लागतं? लॉटरी सिस्टम आहे, एवढे ॲप्लिकेशन्स आहेत, त्याच्यापैकी याला फक्त आपण मनुष्य करूया, काय सिस्टम काय आहे? कोणी कधी विचार केला आहे का? कधी वाचलं आहे कधी? मनुष्य जन्म कसा मिळतो? दुर्लभ मानुष जन्म आपण ऐकतो. अरे माझी आई एक मला हे सांगायची, सीताराम सीताराम भजरे मना, नरदही जन्मा नाही रे पुन्हा. म्हटलं कुठं आणलं तू हे? आम्हाला लहानपणी शिकवायचं आहे की रामनाम घ्या, रामनाम घ्या. आता रहाट गाडगं जे आहे ते फक्त जुन्या मराठी पिक्चरमध्ये दिसतं, बाकी मला वाटत ते कोणी कधी कोणी पाहिलं का रहाट गाडगं? काय असतं ते? बैल असतो तो असा पुढे गेला की ते असं चक्र फिरत राहतं. असे बकेट समजा, असे बालद्या आहेत, तर ती बालदी अशी खाली जाते, पाण्यात जाते, पाण्यात गेल्या आपोआप ती भरली जाते. तिकडनं आल्यानंतर एका विशिष्ट ठिकाणी ती उलटी होते. मग ते पाणी जे आहे ते एका चॅनलने म्हणा कशाने म्हणा तुमच्या शेतात पसरतं. तर जी बालदी आता अगदी खाली आहे, तुम्ही म्हणाल की अरे ही बालदी तर खाली आली, तेवढ्या 2 मिनटात ती वरती गेली. अरे ही वरती गेली, तेवढ्या 2 मिनिटात खाली आली. त्यामुळे असं ते सतत ते चक्र फिरत राहतं. जी आज वर आहे ती खाली, जी आज खाली आहे ती वर, जी मध्ये आहे ती पुन्हा वर, मध्ये आहे ती पुन्हा खाली. म्हणून या वेगवेगळ्या ऋषीमुनींनी, भक्त संत कवींनी आपल्याला समजावं म्हणून हे मराठीमध्ये दुसरा एक चांगली उपमा दिली जाते, वारी. वारी म्हणजे वारकरी, सतत पंढरपूरला येणारे. वारी वारी जन्म मरणाते वारी. पुढे काय? तर हे संकट का म्हणतात त्याला? पंढरपूरची वारी चांगली आहे, आनंद आहे. मनुष्य जीवनाची जी वारी आहे त्यात मात्र भयंकर संकट आहे. आणि म्हणून हे भक्त कवी भगवंतांना सांगतायत की बाबा बस झाला, थकलो आता. शंकराचार्यांनी त्यांच्या संस्कृत काव्यात म्हटलेलं आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. तर हे जे एका मातेच्या उदरात जाऊन झोपणं, शयनम, हे फार त्रासाचं आहे. जन्म त्रासदायक आहेच. आई रडत असते, बाळही रडत असतं. उलट बाळ सुद्धा रडलं नाही तर नर्स त्याला एक ठॅक करून एक फटका मारते. ते म्हणतात त्याचं आतलं फुफ्फुस जे आहे ते अजून काम करत नाही, तर त्याला जर दणका दिला एक पाठवून मग ते रडायला लागतं. सगळे वा 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 वा. त्या जीवाला समजा बुद्धीला जमेल, हसताय काय मेल्यानो, मी इथे मरतोय, मला एवढा त्रास झाला आहे. पण नाही, सगळे हसतायत. आणि जन्माचं हे दुःख आहे हे लगेच तो जीव विसरतो. काही दिवसांनी बारसं, 12 महिन्यांनी वाढदिवस, त्याला समजत नाही. सडनली आज मला चांगले कपडे दिले जात आहेत आणि कोणी काही पूजा करतं आहे, कोणी काही बक्षीस आणतं आहे, गिफ्ट आणतं आहे. वा छान आहे, आपल्याला आवडलं बाबा हे. भौतिक जीवन काही त्रासाचं नाही आहे. आता उद्या कधी वाढदिवस माझा, आता आणखीन एका वर्षांनी, तोपर्यंत थांबा, वाट पहा. असे अनेक वाढदिवस गेल्यानंतर लहान असताना वाटतं की कधी एकदा शाळा संपते. माझा स्वतःचा अनुभव आहे. मी एका आमचा मित्र, माझ्यापेक्षा 2 वर्ष मोठा, पण मला माहिती आहे कॉलेजमध्ये अटेंडन्सच नाही आहे. कधी पण या, कधी पण जा. तुम्हाला वाटतं की हा प्रोफेसर बोर करतो आहे, काय तेच फिजिक्स आणि मॅथ्स आणि डेरिव्हेटिव्ह इंटिग्रल करून बसला आहे. बरं चला पुस्तक बंद करा आणि सरळ चालू लागा. तो काय सांगतो, काय एवढी मजा आहे.
शाळेमध्ये म्हणजे 7:30 ते 1:30 आमची शाळा असायची, नुसता जाच तुरुंगाप्रमाणे असायचं ते. आणि 10वीचा शेवटचा दिवस, त्याच्यानंतर 10 दिवस सुट्टी आणि मग 10वीची परीक्षा. तर आमचे एक अशी अतिशय अनपॉप्युलर असे एक मॅथ्सचे टीचर होते. ते आम्हाला असे म्हणाले, हे लक्षात ठेवा तुम्ही, तुम्हाला वाटत असेल की आताचे दिवस फार त्रासाचे आहेत, मार्क माय वर्ड्स, लक्षात ठेवा, आणखी 5 वर्षांनी कॉलेज संपल्यानं तुम्ही म्हणाल, अरे गेले ते सोनेरी दिवस होते शाळेचे. तर त्यांच्यासमोर काही बोलणं कोणाची तमा नव्हती बोलायची काही. मी मनात म्हटलं, सर मी तुम्हाला चुकीचं ठरवून दाखवणार आहे. कॉलेजमध्ये मी एवढी मजा करणार आहे की हे 1ली ते 9वी 1ली ते 10वी 10 वर्षांचं जे दुःख आहे ते सगळं विसरणार आहे मी. आणि मग मी माझ्याप्रमाणे, मला खूप वाचायला आवडतं, आमची लायब्ररी होती, तर त्यात मी जाऊन, जिमखाना होता, त्यात खेळणं, टेबल टेनिस वगैरे, कॅन्टीन, मित्र वगैरे, गाणी बिणी सगळं करा, सहलीला जा वगैरे वगैरे. कॉलेज संपलं आणि अरे आता पोस्ट ग्रॅज्युएशन, कुठे ॲडमिशन मिळेल, पोस्ट ग्रॅज्युएशननंतर नोकरी मिळेल की नाही, बापरे काय एक एक सब्जेक्ट्स आहेत त्याकडे. आणि नेमका एक दिवशी असा मी फार विचार करतो नेहमीच, तरी मला ते सारखे सर डोळ्यासमोर यायला लागले. आणि मी म्हटलं एकदा सरांना जाऊन सांगायचं की सर तुम्ही बरोबर होता, मी चुकलो. तर ह्या इतर सर्व जीवयोनीमध्ये आपण कोणाला पाहू, बघा या लोकांना गॅस सिलेंडरचे भाव वाढले, पेट्रोलचे भाव वाढले, फ्लाईटचे भाव वाढले, नोकऱ्या कमी, या ठिकाणी भ्रष्टाचार. तू कधी पाहिलंय कुत्रे मांजरी येऊन चर्चा करतायत, काय चाललंय, मनुष्य लोक काय करतायत, अरे नीट चालवा बाबा तुम्ही हे जग, आम्हाला तरी ना नीटपणे राहू द्या. काही त्यांना त्रास नाही. मासे समुद्रातले पक्षी, काही त्यांना त्रास नाही. तर मनुष्य जीवन, प्रभुपाद म्हणतात, ह्युमन लाईफ इज अ लाईफ ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. जो एक मराठीत उर्दू आणि फारसी आणि अरबिक यांच्या भाषेचा प्रभाव झालेला आहे. तर म्हणतात जबाबदारी, याच्यात 2 छंदी विच्छेद होता याचे. पहिला आहे जबाब, म्हणजे काय, ॲन्सरेबल, आणि दारी म्हणजे जसं जमीनदारी, दुकानदारी, एक फंक्शनिंग, एक प्रोसेस. तर जबाबदारी म्हणजे काय, हे उत्तर दे, जबाब दो. कोणी म्हणाल की या ठिकाणी डाळ पडलेली आहे, जबाबदारी कोणाची आहे, तर कोणी म्हणाल अरे ती माताजी, त्यांचा ग्रुप आहे, ते लोक लवकर गेले, ठीक आहे, ते त्याची दुसरी जबाबदारी कोणाची आहे, किंवा आहे मंदिराचं इलेक्ट्रिकचं भाडं नाही भरलं आहे, जबाबदारी कोणाची आहे, मॅनेजमेंट काउन्सिल आहे. तसं जबाबदारी म्हणजे पूर्वी, आजचा आपला शेवटचा पॉईंट आहे, हा परपोट भयंकर आवडीचा आहे माझ्या, त्यामुळे असं मला वाटत नाही की 2-3 तासात तरी संपेल याच्यावरची चर्चा. पण एक जे काही मुख्य फाउंडेशनल जे पॉईंट्स आहेत ते मी करेन. मग आपण एक 5 मिनटं कोणी प्रश्न असतं आपण बघू त्याच्यामध्ये. अर्जुनासमोर एक ब्राह्मण त्या राजमहालात येतो, तो राजप्रासादामध्ये. अरे या देशात कोणी क्षत्रिय आहेत की नाही, आणि असं तो रडतोय. लोकांना म्हटलं रे बाबा काय काय, इथे पांडव आहेत, साक्षात अर्जुन आहेत. तर म्हणे मला वाटतं या इथे कोणी क्षत्रिय राहिलेच नाही आहेत. अरे निदान नाटकातले ड्रेस घातलेले तरी क्षत्रिय आहेत का कोणी इथे. तर अर्जुन म्हणतो काय बाबा, काय नक्की समस्या काय आहे. माझा नवीन जन्मलेला पुत्र, माझ्या पत्नीने पुत्राला जन्म दिला आणि तो पुत्र मृत्यू पावला. अर्जुन म्हणतो मग काय, ज्या देशामध्ये पुत्र पित्याच्या आधी मरतो तो राजा नालायक समजला पाहिजे.
आज कोणी अशी कंप्लेंट करू शकेल आपल्या मंत्र्यांना, MLA MP यांना? तर म्हणाले मी काय करू मग? म्हणजे बघा, पूर्वी राज्य शासन चालवणं म्हणजे केवढी मोठी काय होती? जबाबदारी होती. एक नीतिशास्त्रामध्ये म्हटलं जातं की जो राजा पुण्यवान आहे आणि तो इतरांनाही पुण्य करायला उद्युक्त करतो, बरोबर इन्सिस्ट करतो की लोक नीटपणे पुण्यकर्म करतायत की नाही. तर दान, धर्म, जप, तप, क्रिया जे कोणी त्या राज्यातला ॲव्हरेज मनुष्य, ॲव्हरेज फॅमिली करेल त्याचा 1/6, 6पैकी 1/6 6 असेल, 6पैकी 1 भाग पुण्याचा त्या राजाला आपोआप जातो. चांगली सिस्टम आहे नाही. याच्या उलट काय आहे, जर का राजा स्वतः पापी असेल, स्वतः जर का तो ऐशाराम उपभोग करत असेल, त्याची जनता जे पाप करेल त्याचं 1/6 पाप त्या राजाला बघावं लागतं. हे जर का कोणाला नीट माहीत असेल तर कोणी MLA, MP, CM व्हायला प्रयत्न करेल? नाही करणार. इथे आज प्रत्येक जो राजा आहे, पॉलिटिशियन जो आहे, त्याची स्वतःचीच पापं त्याला कोटी वर्ष खाली कुठेतरी ठेवायला पुरेशी आहेत आणि त्यात इतरांची घेणं. त्यामुळे इग्नोरन्स इज ब्लिस. ज्या ठिकाणी अज्ञानच आहे, अज्ञानात सुख, त्यांना माहीतच नाही आहे काय ते. तर अर्जुनाने मात्र हे पाहिलं की पित्याच्या मृत्यूच्या आधी पुत्राचा मृत्यू होतोय. नाही नाही नाही, मी याच्यावरती काहीतरी उपाय करणार. तर भगवंताने घालून दिलेल्या सिस्टमप्रमाणे प्रत्येकजण हा जबाबदार असतो, त्याला उत्तर द्यायचं असतं. मराठी त्याला म्हणतो आपण, संस्कृत निश्चित शब्द आहे उत्तरदायित्व. उत्तर देण्याची तुम्हाला ती तुमची स्थिती असली पाहिजे. म्हणून भागवतामध्ये हा आपला शेवटचा पॉईंट असेल होता, पिता न सस्यात, जननी न सस्यात, गुरु न सस्यात. तुम्हाला राजा व्हायचा अधिकार नाही, पिता व्हायचा अधिकार नाही, माता व्हायचा अधिकार नाही, गुरु व्हायचा अधिकार नाही. समाजाचं कोणतंही नेतृत्व पत्करण्याची तुम्हाला मुभा नाही किंवा अधिकार नाही. न मोचयेत समुपेत मृत्युम. जर तुम्ही तुमच्या मुलांना, शिष्यांना, तुम्ही गव्हर्नमेंट अधिकारी असाल, तुमच्या हाताखालच्या लोकांना, तुम्ही गुरु असाल, तर तुमचे जे कोणी फॉलोअर्स असतील, कोणी असेल, त्यांना जर का तुम्ही जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर निघण्याची पद्धती, बाहेर निघण्याचं एक रहस्य, सिक्रेट, ते एक प्रोसेस ते देऊ शकत नसाल तर खबरदार त्या ठिकाणी बसू नका, ते पद घेऊ नका. अशा प्रकारे काय होतं की मनुष्य जीवन हे जबाबदारीचं जीवन आहे. तर त्यात मनुष्य विचार करतो की थोड्याशा सुखासाठी म्हणजे हे सगळं मी सोडून देऊ, उद्याचं जे पुण्य आहे, उद्याचं जी माझी उपलब्धी आहे ती आत्ता मी थोडी सोडून देऊ. आपले भगवान प्रभू आहेत, आमच्या ट्रान्सलेशन टीमचे अध्यक्ष, ते म्हणाले की एकदा लहानपणी परीक्षा देताना मॅच द कॉलम असतं ना, मॅच द फॉलोईंग, त्याला आपण काय म्हणतो, जोड्या लावा. तर 1 2 3 4 5 आणि अ ब क ड ई. तर त्याच्यापैकी 3 नंबरचा जो हे आहे त्याची जोडी कोणाशी असेल कोणाशी असेल, त्यांच्या मनात थोडी घालमेल होत होती, काय असेल काय असेल. आणि समोरची एक मुलगी होती, तिचं उत्तरपत्रिका खाली पडली, त्यांच्या पायाशी आल्यामुळे त्याने ते उचललं. तेवढ्यात त्याने ते उत्तर दिसलं की 3चं उत्तर C आहे. ते म्हणाले आता मी अशा दुविधेत पडलो की लिहावं का, 1 मार्क मिळेल. नाही नाही, हे तुझ्या परिश्रमाचं फळ नाही आहे.
ते म्हणे पण मी कॉपी नाही केली. काय काय ना सरळ विचारतं ए चालतं सर द्या. बिहारमध्ये तर मोबाईल फोन अलाउड नाही, बहुतेक सगळ्यांकडे मोबाईल फोन अलाउड नाही आहेत. कारण बरोबर 3 तासाची परीक्षा असेल तर 2 तासांनी लगेच सगळ्यांना वॉशरूमला जायला लागतं. आणि तिकडे मग त्यांनी आधीच फोनवर सगळं कॉपी केलं असं प्रश्न. मग ते आपल्या अरे ह्याचं उत्तर काय लिहायचं, त्याचं उत्तर काय लिहायचं. काय पाहिलं मी काय काय फोटो असे आहेत की लोक विद्यार्थी परीक्षा देत आहेत आणि खिडकीच्या बाहेर त्यांचे नातेवाईक उभे आहेत तिकडे. काय सगळाच विपर्यास आहे. असो. तर हे म्हणाले मी कॉपी नाही केलं ना, तू लिही ते. नाही पण मी ना आता पण कधी म्हणजे मी पहिल्यापासूनच मला असा एकदम हाय स्टँडर्ड ठेवलेलं आहे. तर 2 मार्कासाठी कशाला आपलं स्वत्व विकायचं. अरे 2 मार्क कामाला येतील. ते म्हणायचे ह्याच्यात माझी 10 मिनटं गेली उगाचच्या उगाच. आणि शेवटी मी निर्णय घेतला की नाही लिहायचं. ॲटलिस्ट मी तरी प्रायव्हेटली तरी माझी मान उंचावलेली असेल. कित्येकदा लोकांना काय होतं, तुम्ही जे घसरता तुमच्याच चारित्र्यामध्ये हे तुम्ही स्वतःलाच आरशामध्ये असं फेस करू शकत नाही. की कधी कधी म्हणत काय रे तू थोड्याशा पैशासाठी तू स्वतःचं हे विकलंस, तू काय केलंस. तर ह्या ज्यावेळी माणूस अगदी निगरगट्ट होतो, जसं पहिल्यांदाच आपण चर्चा केली, चोराची चोरी गेली त्यात काय पाप आहे. हा कोण मोठा ऋषीमुनी साधुसंत लागून गेला. हा साधुसंत आहे की नाही ह्या निर्णय तुम्ही नाही घ्यायचा आहे. जसं ज्यावेळी माणूस म्हणतो की मी ह्याची प्रॉपर्टी चोरली, त्यातच तो किती मूर्ख आहे. सर्व प्रॉपर्टी एकाच मालकाची आहे. ईशावास्यम इदम सर्वम. तर बघा जर का लोक भागवताप्रमाणे वागू लागले, जवळजवळ अर्धे वकील तरी, इथे कोणी वकील नाही, इथे कोणी आहे. तुम्हाला नवीन एक प्रोफेशन घ्यावं लागेल जर का सगळेजण भागवताप्रमाणे वागले तर. काही वकील पाहिजेत आपल्याला. इस्कॉनला समजा कोणी त्रास द्यायला लागला, कोणी आपल्याला आपली जमीन कोणी बळकावली तर पाहिजे. पण आज ज्या प्रकारे असे इथे असं असतं का, मुंबईला एक आमचा हायकोर्ट आहे, तर तुम्ही गेलात की काय प्रॉब्लेम काय सांगा तुम्हाला काय. म्हटलं अरे जसं मला केस कापायचं तर मी सलूनमध्ये जातो, मला शिधा आणायचं तर मी एका ग्रोसरी शॉपमध्ये जातो. तसं मला काय असेल त्रास तर मी तुमच्याकडे येईन. तुम्ही येऊन मला काय सांगता की घरचा प्रॉब्लेम आहे, भाडा प्रॉब्लेम आहे, टेनंट प्रॉब्लेम आहे, हे प्रॉब्लेम आहे, ते प्रॉब्लेम आहे. तर श्रील प्रभुपाद हे ज्यावेळी अमेरिकेचा त्यांना विजा मिळाला आणि ते तयारी करत होते, तर एका माणसाने म्हटलं स्वामीजी मी असं ऐकतोय की तुम्ही अमेरिकेत चाललात म्हणून. ते म्हणे नाही, भागवत अमेरिकेत चाललेलं आहे. मी केवळ एक हमाल आहे, मी एक कुली आहे. माझं काम केवळ हे घेऊन जायचं आहे. प्रभुपादांनी अमेरिकेचा अभ्यास केला होता की अमेरिकेत लोक कशा प्रकारे राहतात, खातात, विचार करतात. त्यांना एवढं माहिती होतं की नुसतं प्रचूर मांस खातात, त्यामुळे कुठेही तुम्ही कोणत्याही हॉटेलवरती विश्वास ठेवू शकत नाही. तर प्रभुपादांनी आपल्याबरोबर सत्तू असं काहीतरी नेलेलं की काय नाही तर मी आपलं त्यात पाणी घालून पिईन. पण ज्यावेळी भागवताचा संदेश जो आहे तो लोकांपर्यंत पोचेल, जसं आजचा हा जो या ठिकाणी सत्संग घडला आहे की तुम्ही इतक्या प्रेमाने सकाळी लवकर उठून या ठिकाणी आलात, मला इथे भागवताबद्दल बोलायला संधी दिली. जो भागवताचा वक्ता आहे त्याने हे समजलं पाहिजे की मला भागवताविषयी बोलण्याची संधी देऊन माझी जिव्हा शुद्ध करण्याची एक संधी दिलेली आहे. जे ऐकतात त्यांनी असा विचार केला पाहिजे की यांनी परंपरेनुसार जे ज्ञान आहे ते दिल्यामुळे आमचे कर्ण, आमचे कान शुद्ध झालेले आहेत. आणि यात जर का कोणी विचार मंथन करून प्रश्न विचारला तर तुमची बुद्धी पण शुद्ध होते. तर आपण इथे थांबूया, वेळ झालेली आहे. एक 5 मिनटं कोणाला काही प्रश्न किंवा काही कॉमेंट असतील तर आपण बोला. माताजी माईक आहे का? असं बोलणार माईक आहे, पोचेल तिथपर्यंत.
हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. खूप छान श्रवण करण्याची संधी मिळाली. आपण सांगितलं की प्रत्येक शरीर हे आधी व्यक्त केलेल्या इच्छांचा परिणाम आहे. तर आपण बघतो की आपण जेव्हा भक्ती मार्ग आपल्याला कळतो त्याच्यामध्ये आल्यानंतर देखील आपल्या इच्छा बदलत असतात आणि वृत्ती पण थोडा परिणाम होत असतो, संस्कार होत असतात त्याच्यावरती. तर ही वृत्ती कशी योग्य पद्धतीने आपण ठेवायला पाहिजे किंवा इच्छा आपल्या कशा शुद्ध केल्या पाहिजे जेणेकरून भागवताप्रमाणे आपल्याला योग्य मनुष्य जीवनाचं योग्य सार्थक मिळतं. प्रॉपर्टी उदाहरण दिलं की जसा हा पंखा आहे, हा समजा 1 स्पीडवर चालत असेल, तो ऑफ केला की तो 2 मिनटात बंद होईल. 5 वर असेल तर तो 10 मिनटं घेईल. तर जितका तो पंखा वेगाने फिरतोय तर त्याला विजेचा सप्लाय न करता पण तो फिरतच राहील. तर भक्ती मार्गात आल्यानंतर दीक्षा संपन्न झालेले भक्त की आता तुमचा बरोबर गुरु शिष्य परंपरेशी संबंध जोडलेला आहे, तुम्ही जीवनामध्ये एक प्रकारचं एक डिसिप्लिन, एक शिस्त केलेली आहे, तर त्या लोकांनी मनामध्ये किती पण उलटपुलट विचार किंवा हे आले तरी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की नंबर 1, मी फॅनचं स्विच बंद केलेलं आहे. तर आत्ता जो काही फॅन असतात ना जे हवेपेक्षा आवाज जास्त करतात, जास्त करून लग्न समारंभामध्ये दिसतं मला घर तुम्हाला अरे बंद करा, नको तो आवाज, हवा नको पण आवाज नाही परवडत. तर तसंच जीवनामध्ये कधी कधी तो आपल्याला त्रास सहन करावा लागतो. तर आत्ता आपण जो ऑफ केल्यामुळे आत्ता जी फॅनची पाती फिरत आहेत ती केवळ आधीच्या जन्मांचं जे आधीचे जन्म म्हणजे किती कोटी जन्म, त्या जन्मी जे आपण एक विविध इच्छा व्यक्त केल्या आहेत त्या सगळ्या अशा एकत्र येतात. त्याच्यावरती हरिनाम, वैष्णव सेवा, त्या 3 गोष्टी महाप्रभूंनी सांगितल्या, नामरुची, वैष्णव सेवा आणि जीवदया. तर नामरुची आपण स्वतःसाठी करतो की नाम हे एकमात्र साधन आहे. जीवदया, जे मला कल्याणकारी वाटतं ते मला इतरांना दिलंच पाहिजे, जर तर नाही, जर माझी इच्छा असेल तर प्रचार करेन, नाही, दुसऱ्यांना देताना मला समजेल की ही वस्तू किती मौल्यवान आहे ते, म्हणून जीवदया. आणि वैष्णवांच्या संगतीत राहून त्यांची सेवा हेच माझ्या भक्तीमधल्या अस्तित्वाचं एक मूळ आहे. मी एकटा नाही राहू शकत किंवा मी एकटी नाही राहू शकत. तर अशा प्रकारे आपण समजा ती वृत्ती बाणवली तर दशम स्कंद 13वा अध्याय यात ब्रह्माजींचा एक श्लोक आहे, तत्तेनुकंपां समीक्षमाणो पुण्यान्न एवात्मकृतं विपाकम. तर त्यात ते म्हणतात की एक कोट्याधीश माणसाचा मुलगा आहे, तो आता 2 वर्षाचा आहे. त्याला कोणी सांगितलं हे तू ना तुझ्या बँकेत तुझ्या नावाचे 1 कोटी रुपये आहेत, त्याला काय समजणार आहे, काय समजणार. तू कोट्याधीश आहेस तेही समजणार. तुला माहिती आहे तुमच्या बंगल्यामध्ये 12 खोल्या आहेत, काही समजणार नाही त्याला. पण त्याला समजा मेजर म्हणजे 18 वर्ष, त्याला काय म्हणतो आपण सज्ञान. तर सज्ञान होईपर्यंत 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्याने काय नक्की केलं पाहिजे. कोट्याधीश होण्यासाठी क्लास जॉईन केले पाहिजे, काही बिझनेस केला पाहिजे, काय केलं पाहिजे. तर ब्रह्माजी म्हणतात जिवंत राहिलं पाहिजे. जिवंत म्हणजे 2 प्रकारे, एक भौतिक शरीर जिवंत असलं पाहिजे आणि पित्याबरोबर जो संबंध आहे पिता आणि पुत्र, तो संबंधामध्ये पण तो जिवंत असला पाहिजे. उद्या आणखी 15-16 वर्षी त्याला आणि कोणी मित्र भेटले, मग दारू प्या, हे करा ते करा, आणि कोणी वेड लागलं आणि अरे मला कोणी बाप नाही, कोण नाही, महामूर्ख पोरगा आहे.
तुझा बाप इथे बारामतीला सर्वात मोठा श्रीमंत माणूस आहे आणि तू काय लोकांना सांगतो नाही म्हणून. नाही 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 खरंच मला कोणी पिता नाही, माझे पिताजी वारले, जे काय असेल ते. तो म्हणजे मूर्ख आहे, अज्ञान आहे. तर तसं मनुष्य शरीर मिळाल्यानंतर, भक्ती केल्यानंतर तुम्ही फक्त जिवंत राहा, फक्त भक्तीमध्ये. वैष्णव अपराध करू नका, गुरु अपराध करू नका, नाम अपराध करू नका, सेवा अपराध करू नका. हे जस्ट तुम्ही जिवंत राहणं हेच क्वालिफिकेशन आहे. ह्याच्या पलीकडे ॲडिशनल काही क्वालिफिकेशनची गरज नाही आहे. जसं तुमच्या फॉर्मवरती कोण तुम्ही, कृष्णदास, बस स्टॅम्प. जीव कृष्णदास ए विश्वास करले तो आर दुःख नाही. तर या दोन गोष्टी, जे काही आताचे जे काही त्रास होत आहेत, शरीरात त्रास आहे, काही लंग प्रॉब्लेम आहे, हार्ट प्रॉब्लेम आहे, किडनी, ब्रेन, जे काय असेल ते, तर म्हणालं की एक तर माझा पाय कापला जाणार होता, त्याच्याऐवजी श्रीकृष्णाने केवळ एका सुईची टोचणी दिलेली आहे, फक्त एक टोकन. खरं तर माझा पाय गेलाच असला पाहिजे होता, पण फक्त एक दिलं आहे. म्हणजे जन्मांतर्गत जे काही पापाचं फळ आहे ते पण भगवंतांनी कमी करून दिलं. ही पण एक भावना एक भक्त नेहमी आवर्जून आणतो. आणि म्हणून आता फक्त या 3 गोष्टी करायच्या. आपण थांबूया इकडे, कारण तुम्हाला पण ब्रेकफास्टची वेळ होत चालली आहे. पुढच्या वेळी पाहिजे तर नाही, पुढच्या वेळी दुसरे कोणी घेतील. हां, गोडी कुठली आहे हो, याच्याला गोडी काय म्हणायला. मी मराठी अनुवादाच्या टीममध्ये आहे पाहून माझे वडील म्हणाले तुमचं इस्कॉन म्हणजे महाविनोदी दिसतं मला तरी. त्यांनी ॲक्च्युली मला म्हणाले ते की तुला काय अक्कल आहे, तुला काय बुद्धी आहे, तुझं मराठी सुरू झालं 5वीत का 8वीत, 3 वर्ष होतं फक्त मराठी. 5वीत होतं, 5वीत. मराठी एक सेपरेट लँग्वेज. त्यामुळे मी पुन्हा सांगतो की हे पुस्तकांचे अनुवाद मी केलेलं नाही आहे. मी जे काही कच्चं काम केलं आहे ते 25 ते 30% अनुवाद असेल, ते पण वरची लिमिट. बाकी 70 ते 80% हे सगळं रोहिणीकुमार भगवान प्रभूंनीच माझ्या नावाने नीट केलेलं आहे. पण आपल्या लोकांना सांगायला आवडतं की हे अनुवादकार टीमचे अध्यक्ष वगैरे. सध्या मी काही बोलत पण नाही, मी इतक्या वेळा ऐकून त्याचे म्हणजे कान असे ते आता मृत झालेले आहे. पण तुम्ही विचारताय म्हणून सांगतो आहे की माझ्या वडिलांपासून सगळ्यांना डाऊट होता की हा कसं काय, याला काय अनुवाद समजणार. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवत महापुराण की जय. जगन्नाथ बलदेव सुभद्रा माई की जय. जगन्नाथपुरी धाम की जय. श्री श्री राधा गोपीनाथ की जय. निताई गौर प्रेमानंदी.